आक्रोश कधी संपणार आहे का? आक्रोश आहे जिकडे तिकडे, कळत नाही हा कधी संपणार का असाच चालू राहणार. आयुष्याचा एक भाग बनून जशा अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या माणसाने स्वीकारल्या आहेत. इलाजाने नाईलाजाने, अगदी लढत झगडत, कधी खंबीर होतो, कधी थकून जातो आणि नाहीच जमलं तर सोडून देतो. ज्यासाठी तो एवढा आटापिटा करतो पण त्याला ते मिळत नाही. आधी ओढ, नंतर जिद्द, पण हतबल झालं की सारं स्तब्ध. कधी काही मिळालं, नाही मिळालं, फरक नाही पडत. पण सध्या जे चालू आहे जिकडे तिकडे, यात काय बोलायचं कळतच नाही आहे. कारण याला मर्यादाच उरलेली नाही आहे. माणसातली माणुसकीच हरवली आहे, म्हणून सुरक्षितता गमावली आहे कुठेतरी. अगदी इवल्याशा जीवापासून ते त्या पलीकडे जाऊन वयाचीही मर्यादा उरलेली नाही आहे. फक्त वासना शमवायची साधनं झाली आहे स्त्री कुठेतरी. उपभोगाच्या अट्टासापायी माणूस हा माणूस राहिलाच नाही. कारण त्याचा अशा काही गलिच्छपणात रूपांतर झालं आहे, तो माणूस आहे याची जाणीवाच जिवंत नाही. फक्त एक घाणेरडी नजर सोडली ना तर तो बाकी कुठेच जिवंत नाही. ना त्याला वय कळतं, ना वेदना जाणवतीये. तो इतका सैरभैर वाढतोय एखाद्या शार्कसारखा, फक्त गिळत राहतोय, तोडून मोडून सामावून घेतोय. एक असा विध्वंस मांडलाय की भीती वाटते, एक आई म्हणून, एक बाई म्हणून वावरताना. जिथे तिथे बलात्कार, जीवघेणे हल्ले, कुठेच सुरक्षित वाटत नाही. आधी एकटं फिरताना भीती वाटायची, पण आता एवढी गर्दी आहे, अगदी पाय ठेवायला जागा नाही. मंदिर असो, परिसर असो, घर असो, रस्त्यावर तर काय उघड्यावरच असते बाई. ज्याची त्याची नजर खेळलेली, लपणार कुठे, लपवणार कशी. गांगरलेलं मन, थरथरतं शरीर, मनात एकच विचार, अचानक समोर येईल का कोणी. स्त्री धाडशी आहे, किती जरी मर्दानी महिषासूर मर्दिनी आहे, पण एकच अग्निदिव्य आहे ज्यात ती आणि तिचं सर्वस्व हरतं. आधीच्या काळी असं काही ऐकलं तरी माणसं बोलणं टाळायचे, कारण तेव्हा मर्यादा होती. कुठेतरी मुलांसमोर विषयच निघायचा नाही, का तर त्यांच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून. हे काय असतं असं विचारलं तर सांगावं लागू नये अशी सावधगिरी होती. पण आता काहीच राहिलं नाही. एवढ्यांना कळायला लागलंय, मुलींना भोगावं लागतंय, बघावंही लागतोय हा नागडा नाच. आणि या साऱ्या गोष्टी स्त्रियांनाच भोगाव्या लागत आहेत. ओरबाडलं जातं, तोडलं जातं आणि यातनंही समाधान नाही होत म्हणून क्रूरतेने मारलं जातं, नवनव्या प्रकारच्या यातना देऊन. एखाद्याच्या जीवाचा खेळ मांडून झाला की कर्म दुष्कर्म ज्याच्यासोबत होतं मग वनवा पेटतो. मग जग जागं होतं, न्याय मागतं, आक्रोश करतं. पण ज्याच्यासाठी हे सारं होतं ते मात्र यात कुठेच नसतं, कारण त्याला आधीच मुक्त केलेलं असतं या नराधमाने. एक झालं म्हणून त्यावरच न थांबता नवा विध्वंस, नवा आकांत. आणि आपण दंगाच करतोय न्यायाची भीक मागत, आणि हे मोकाट सुटलेत अन्याय करत दाही दिशा. आणि आपण त्यांना शोधून शोधून थकतोय, आणि जरी मिळालाच कोणी तरी आपण त्याचं काही करू शकत नाही बघण्याशिवाय. न्याय आणि न्यायव्यवस्था, सरकार, अधिकार लागा यांच्या मागे. आणि हेच खूप चुकीचं आहे. जेव्हा तो हा गुन्हा करतो यांना विचारून करतो का? मग आपण का विचारायचं याला शिक्षा देताना? जशाच तशी ही जी भाषा आहे ना, ती अंमलात आणण्याची गरज आहे. जे मिळतं तेच परत करायचं, त्याची मजा, त्याचा माज तोच उतरवायचा. त्याच्यात आणि आपल्यात फरक एवढाच असेल की तो जे करत आहे ते आपण मिटवायचं आहे, त्याला संपवून. निदान एकटा गेला तर 4 घरं वाचतील. त्यालाही त्याच अग्नीत टाकायचं ज्यात त्याने दुसऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. ज्या जीवाला त्याने लाही लाही करून मारलं त्याच यातना त्याला द्यायच्या. ज्या मर्दांगीवर, ताठण लिंगावर एक मस्ती म्हणून ते दुष्कर्म करतो तेव्हा त्यात कोणी लागत नाही. मग त्याला शिक्षा देताना कुठलं सरकार, कुठला अधिकार, या कोणाचा संबंध येत नाही. आणि काय उपयोग अशा न्यायाचा? एखादा जीव गेल्याशिवाय तो मिळत नाही. ज्याच्या मुलीवर, बहिणीवर, आईवर, बायकोवर, कित्येक अशा स्त्रिया असतील हे सहन करत जगतायत. ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनाच शिक्षा देण्याचा अधिकार हवा, कारण त्यांनी भोगलेत हे राक्षसी प्रहार. त्यांच्या ताब्यात द्या या नराधमांना. जेव्हा आकांताने पाय रोवून उभे राहतील ना यांच्या मुंडक्यावर, जे मर्द भ्याड हल्ले करून काहीतरी जिंकल्याचा आव आणतायत त्यांना मातीमोल करायचं, अशासाठी खाकी आणि जनता बाकी. हा असेल न्याय. फाशी किंवा काळकोठडी देऊन त्याला सोपं मरण देणं काय कामाचं? ताठर लिंगावर मर्दानगी साबित होत नाही. फक्त वासना शमवत जगता, दुसऱ्यांच्या आयुष्याची माती करता. एखाद्याचं जीवन तुमच्यामुळे जगता येत नाही, कारण तुम्ही त्याला जगू देत नाही. मग तुम्हाला ही संधी का?
आंदोलनं, मोर्चा, रॅली, सुकलेल्या डोळ्यांची, कोरड्या घशांची, न्याय मागता मागता थकलो तरी पायपीट थांबणार नाही. कारण या जनावरांना आळा बसणार नाही. जिथं तिथं इज्जतीची लक्तर वेचता वेचता तुम्हीच संपून जाल, पण न्याय काही मिळणार नाही. ज्याच्यासोबत हे सारं झालंय याचा अंदाज आपल्या कोणालाच नाही. आणि हे सांगायला ते जिवंतही नाही. ज्याचं मूल गेलं, बहीण गेली, बायको आणि आई, प्रत्येक स्त्री जी घराची इज्जत असते तिला असं बेअब्रूचं मरण देण्याचा या नराधमांना अधिकार आहे. तर मग आपल्याला त्या गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराची मागून शिक्षा देण्याची काय गरज आहे? जे मिळत नाही, मिळेल की नाही माहीत नाही. आपण इकडे न्याय मागतोय तोवर दुसरा वासनिक अन्याय सुरू आहे. तो कधी थांबणार नाही. वेळीच सावरा असं म्हणण्यापेक्षा वेळ न घालवता आम्हाला सावरू द्या. कायद्याच्या पटीत काय बसतं यापेक्षा लक्ष दिलं तर काय होऊ शकतं? थोडी माणुसकी जरी दाखवलीत ना तरी बास आहे. गुन्हा करणारा आनंदाने करतोय, कारण त्यांना माहीत आहे कायदा त्यांच्या सोबत आहे. अंगावर जरी खाकी आहे, पण खाकीमध्ये मीही एक माणूस आहे हे जेव्हा कायद्याचे रक्षक जाणतील तेव्हा कुठल्याच नराधमाचं धाडस एवढं वाढणार नाही आणि कुठली स्त्री बळी जाणार नाही. कारण मीही एक स्त्री आहे. न्याय देणारा अन्यायाला साथ देतोय, मग आमच्याकडेही कुठला पर्याय नाही. मरा नाहीतर मारा. जिथे अन्याय आमच्यावर, तर मग आमच्यापुढे कोणालाच थारा नाही. मी जिवंत आहे. मी जिवंत स्त्री आहे. तुमच्या हातचं खेळणं नाही. खेळाल, विवस्त्र अवस्थेत मोडून फेकून द्याल. प्रत्येक स्त्रीचं एकच मत असेल, बेअब्रूचं मरण आम्हाला मान्य नाही.